जय भीम जय शिवराय मित्रांनो, सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मित्रांनो, चला तर आपण महाबळेश्वरचा प्रवास पार्ट 2 आपण बघत आहोत. स्किप करू नका. ह्या व्हिडिओमध्ये आपण शेवटपर्यंत राहा, कुठेही स्किप करू नका. थँक्यू. भेटूया आपण महाबळेश्वरच्या प्रवासामध्ये पार्ट 2मध्ये. चला तर आपण पार्ट 2चा प्रवास करूया. डॅम बघितलं का? ही सावित्री नदीचंच आहे ना डॅम? तो बघ, दिसतो सावित्री नदीचं. कुठं मला पण दाखव. तू मागे बघू नको. गाडी उभी करायची तेव्हा तेव्हा दिसतात. आता सीझन सुरू झाला धर्मा कापडे बुद्रुक गाव हे आहे. कापडे बुद्रुक कोल्हापूर मधलं गाव. कोल्हापूर नाही, महाबळेश्वर. पोलादपूर ना? कोल्हापूर हा, काय देऊ? पोलादपूरचं आहे. कोल्हापूर आहे. नाही नाही, कोल्हापूर नाही रे बाबा. हे पोलादपूर मधलं कापडे बुद्रुक गाव आहे. विद्या बोल. काय विद्या आता कसं, आता बोलायला जमतं काय? संकेत बघ आता ती, आता तिला बोलायला जमत आहे. मला बोलते बोला बोला. मामा बघ, मामा तरी बोलतो. मामा नाही आम्हाला लाल माती, लाल माती, लाल माती, लाल माती. ही बघा लाल माती खरोखरची. हे बघा, धुरळा कारण रस्त्याची कामं चाललेत. मला वाटतं हे महाबळेश्वर पोलादपूर पासून कामं चालू आहेत रस्त्याची ना? ते तर बरं. थोडं रस्त्याचं रुंदीकरण चालू आहे. हे कोणतं गाव आहे? जांभार गणी गाव. आड. आड. हो, आड गाव आहे. हा कापडे खुर्द. म्हणजे कापडे खुर्द आणि कापडे बुद्रुक वेगळं आहे का? हे बसलेलं बुर्द, हे खुर्द. हे मेन आहे, पहिलं जुनं. हा, आणि तिथं बुद्रुक. अच्छा. इकडची अर्धी लोक तिकडे गेली. अच्छा, मेन जाऊन सिटी मध्ये, सिटी टाइप मध्ये बसले लोक थोडे. कापडे खुर्द आणि कापडे बुद्रुक असं. बुद्रुक. मोठ्याचं कुठलं आहे? खुर्द आहे का बुद्रुक? बुद्रुक आहे, बुद्रुक. ते त्या ठिकाणी येते. पहिलं आलं ती. संकेत तुला दिसतं नाही दिसत. अहो, मशाल घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज मशाल घेऊन बरीचशी तरुण मंडळी, मुलं मशाल घेऊन हे करतात. नाही, रायगड रायगडला पण जातात. रायगड, प्रतापगड, प्रतापगडला पण तिकडून मशाल घेऊन रिटर्न चालले. धावत हे लोक हे करतात. परत चाललेली आपल्या कमी मुक्काम गावी ज्या ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी मशाल घेऊन निघालेले. सकाळपासून हे बघा, इकडे रस्त्याचं रुंदीकरणसाठी डोंगर आणि उतरलेले आहेत. कार्य हे माजी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे. एकनाथजी शिंदे यांच्या मर्जीनुसार झालेले आहे आणि त्यांच्या कार्यकाळापासून सुरू झालेलं आहे. आणि हे रस्त्याचं रुंदीकरण आहे. अच्छा, त्यांच्या कार्यकाळामध्ये सुरू झालेलं हे काम आपण बघू शकता. कारण माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं महाबळेश्वरच गाव आहे. हा, काम दरे गाव. दरे. तर एखाद्या वेळेस आपल्याला आपण, मला वाटतं त्या रस्त्याने जाणार असणार ना, खरोशीला जाताना. नाही ते खरोशीला जाताना पलीकडे येते. नाही, पण आपण खरोशीला जाताना ते लागेल ना? नाही लागलं. ओके. ते तापमाच्या पुढे वानवली त्या साईड. पण आपण एकदा गेलेलो त्या ब्रिजवरून संकेत. तो रेणूचा रेणूचा बीच. बीच. अच्छा, आता मग तो रस्ता बंद आहे. अच्छा, तिथे नाही जात आहे. आपण जाणार आहे तापोळीला जाणार तेव्हा तुम्हाला दाखवू. अच्छा, कुठं आले ते, पण ते तिथं जाऊ शकत नाही आपण. मस्त. अरे यार, माझा उभा मोबाईल पण पाहिजे होता, म्हणजे आपण शॉर्टला मस्त झाले असते. खूप छान गाव आहे, निसर्गाच्या सानिध्यात एवढं छान डोंगराच्या कुशीमध्ये गाव असलेलं आहे. काय गावाचं नाव? पायटा. पायटा गाव खूप छान. बघा ना, किती सुंदर असं डोंगराच्या कुशीत बसलेलं गाव आहे. हो, लाकडं पण काय रचलेत. ते कचकच आवाज कसला येतो रे? स्टिअरिंग रॉडचा वाटतं. काय रे पाठी.
प्रतापगड. 2 मिनिटं एक घंटा नाही, नाही, असं. हा बघा प्रतापगड दिसतोय तुम्हाला. हा प्रतापगड आहे. गडाचं किनारी दिसते तुम्हाला वरती. झूम केलं तर जास्त हे होत आहे, पण थोडं दाखवायचं. हा बघा, नाही नाही दिसतंय संकेत. चालेल. हा प्रतापगड आहे महाराजांचा आपल्या. आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी आपण आंबेनळी घाट आहे ना हा आपला. आंबेनळी घाट आहे. आता हा घाट संपलेला आहे. आंबेनळी घाट संपला का नाही अजून? हा घाट आंबेनळी झेंडा दिसतोय तो. संपलेला आहे. तुझी बारी आहे. अच्छा. तुला बघ काय तुझ्या सीन साईडचं. आता तुला बघ सीन काय बघा आता आता व्यंग आपण दृश्य आहे. थोडं इथून दाखवूया आपण. महाराजांचं मशाल कुठून घेऊन आला? पुरंदर. पण आपल्या प्रतापगडावरून आणलं. पुरंदर आडावर तिथून तुम्ही आता कुठे जाणार? पुरंदरवरून आलं तर आडाव जातो. अच्छा, महाराजांचं मग दर्शन घेऊन ना. मस्त. हे बघा, हे महाराजांचा जयंती आहे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्त मशाल घेऊन आपल्या नवतरुण युवक मंडळी मशाल घेऊन जात आहेत. आणि हे वरून व्ह्यू बघा किती चांगला आहे. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. काम चालू आहे. वाफी झाली खूप छान. तिथे थांबण्याची इथेच थांबा. या साईडला कर गाडी. या, तिथे थांबूया. मामी. हा, संकेत. ओ व्ह्यू दिखाओ देखो. कुठला? ते डोंगर बघ काय दिसतंय. आता ते दाखव दुकान की. दिसत नाही. वरची राहावी आहे का त्याला? नाही नको. नाही नाही काय नाही. मामा बघा किती छान लुक मध्ये आहे. बिकटेची दाढी. माझी पण आहे तशी तर. कोणतं गाव आहे ते डोंगराच्या कुशीत मस्त बसलेलं आहे. हे झालं असतं आपलं काहीतरी डान्स. डान्स करत चला थोडस विश्रांतीसाठी आता सरबत आणि करायचं तर कर. चहा पाणी थोडं सरबत वगैरे पिऊया आपण विश्रांतीसाठी. इकडे महिलांना महाबळेश्वरला. ते महाबळेश्वरला घे. ए कैऱ्या, छोटे छोटे कैऱ्या आल्या तिला. चला, सरबत वगैरे थोडा पिऊया. दाखवतो व्ह्यू तिकडून. विचारलं ना आम्ही. इथं बघू शकता. विद्या, संकेत इथे गाडी लावत आहे. मामी आहेत तिकडे, मामा बसलेत.
महाबळेश्वर पोलीस स्टेशन हद्द सुरू म्हणजे प्रतापगडचा रस्ता सातारा इथून हा बघा, सुरू. प्रतापगडचा हा बघा रस्ता. प्रतापगड किल्ले हा बघा किल्ले हा प्रतापगड. किल्ले प्रतापगड प्रवेशद्वार आहे. इथून आपण प्रतापगडवर जाऊ शकतो. आणि हे आलं कुंभरोशी वाडा. गाव आहे अच्छा वाडा हा का वाडा कुंभरोशी. हा, वाडा कोणता वाडा कुंभरोशी. कुंभरोशी वाडा. मग इथून वाड्यावर होता तिथे एसटीचा मेन स्टॉप आहे. अच्छा एस टी स्टँड एस टी स्टॉप आहे मेन. काय बघायचं होतं? अरे ते काय ते ह्या नाहीत कोण काय नाही रे इथं नसतात चल त्या पाठीत असतात ते वाडा हे आपलं संकेत इथून आपण खरोशीला पण जातो ना. पुढे आहे दाखवतो रस्ता, तुला दाखवतो. पुढं. खरोशीला एक आपल्या म्हणजे आधी वाड्यावरून रस्ता आहे तो आपल्या गावागावातून जातो तो. आता नाही ना लांब. हा बघा आता वाड्यावरून खरोशीला एक म्हणजे रस्ता जातो तो रस्ता आमच्या तुम्हाला गावी बघायलाच दाखवतो. मिळत नाही आता बघा. आणि आपण जेव्हा खरोशीला जाऊ तेव्हा दाखवू. आता बहुतेक रस्त्याचं काम झालं का खरोशीचं नाही ना रस्ता कच्चा थोडाफार रस्ता अजून कच्चाच आहे. पूर्ण कच्चाच रस्ता जंगल एरिया आहे तो. फॉरेस्ट रस्ता आहे. फॉरेस्ट असतो. त्यामुळे तो मातीचाच Forest रस्ता area. असेल ना. ते रस्ता आहे पण तो डांबरी रस्ता कच्चा डांबरी म्हणजे त्यात फक्त मोठमोठे खडे टाकून ठेवलेले आहेत. कुठले आहे रे खरोशीचं मला दाखव रस्ता. जवळच आहे. दाखवतो तुम्हाला हे बघा वॉटर पार्क आहे इकडे. प्रवेशद्वार आहे ना. कुठे ही जी कमान आहे ना. हा ही कमान हा ही कमान इथून हा दिसते रस्ता बघा. खरोशीला जातो आतमध्ये. हे बघा इथे कमान आहे. इथून राईट मारला की हा या इथून राईट गेलं ना आपण हा बघा हा राईट रस्ता डायरेक्ट खरोशी गावाकडे वेगवेगळी गावं येतात. जवळ कुठे अजून पुढे किती खूप- तास आहे तुमच्यात इथून 4-5 तास लागतात. 4 तास लागतात. 4 तास 4 तास खरोशीला पण आता पोहोचायला. आपण तिथे होतोय ना ते दिसला कुठे आहे? आणि तो तो समोर समोरचा. तो काय हा प्रतापगड दिसतोय. आता आपण टॉपला आलो आहे. डोंगराच्या एकदम माथ्यावर आलो आहे आपण आता. इथे तुम्हाला खाली दरी दिसते. दरी पॉईंट. यार थंड हवा तरी पण एवढं जाणवत नाही असं काय. ती खोलगट आहे. जंगल त्यांना काय शिवसेवा नसते ना त्यांना म्हणजे हे हे महाबळेश्वर हे डेपो. एस टी डेपो. हा हे बघा हे महाबळेश्वरचं एस टी पेट्रोल डेपो भर आहे. दिसला महाबळेश्वर एस टी डेपो. पेट्रोल भर ना किती आहे बघ 2 कांडीच्या खाली आले. अर्ध्याच्या हा. वरती. शिवजयंतीच्या निमित्त बहुतेक महाराजांचं आहे शिवजयंतीचं नाही ते महाराजांचा फोटो आहे.
वेरूळ बाबाची पालखी. आणि महाबळेश्वरला हा बघा हे द क्लब महाबळेश्वरचं गव्हर्नमेंट आहे ना माहिती अंडर गव्हर्नमेंटचा क्लब आहे. मोठी जागा आहे. आपण पहिलं यायचं इकडे ना क्लबचं. हार्दिक नाही. साताऱ्याला जातो रस्ता. हा वरचा सातारा ना. हे तुम्हाला काय घ्यायचं तर मग चणे बिनी काय घ्यायचं असेल ना ते येतात ना. आता काय आता काय ना. त्यांना खायला वगैरे घेतली. हा काय आहे? संकेत काय तुम्हाला याला बोलतात शिवाजी चौक. महाबळेश्वर मध्ये शिवाजी महाराज चौक. पाणी द्या याला. संकेत गार पाणी देतो. गार पाणी झालं गरम. ए आपण इथे थांबलेलो संकेत माहित आहे इथेच ना कुठेतरी गाडी. काय ते बाथरूम आहे कुठे चण्याचं चण्याचं. नाश्ता आहेत ते. काय पारसीवाडा. हे पारशी लोकांची प्रॉपर्टी. अच्छा ही सगळी त्याच्या बांधलेलं आहे हे सगळं पारशी. पडीक आहेत पण बहुतेक. आता त्यांचे कोण असतात त्याची खानदानी फार कमी झाली आता. मोर आहे का नाही मोर ना. हा आहे तिथे मोर. जंगलच बघ ना केवढं आहे तर काय नसणार आहे. आता बघ, आवाजाने तर वाटत होता. आता मोर होता का लांडोर होता ते ना माहिती. जंगलच फुल जंगल आहे. काय मांगर. खाली मांगरला जातो रस्ता. मधाचे गाव. मांगर वरती आलं ते मागणार. खाली खालचं मांगर. मधाचे गाव म्हणजे मधाचं गाव आहे. मधमाशांचं गाव आहे. कारवी आळा. इथून पण गावाला जायला कारवी आळा. म्हणजे रस्ता नाही आहे हे पायवाट आहेत वाटतं. गेला ना रस्ता मागे. रस्ते आता डोंगरावरनं तिथून पण, एवढं इथून होतं. आम्ही बसून बसून जायचो. हे कुठलं आहे मांगर. मधाचे गाव मांगर. हे बघ, हे मांगर. असं असं नाही. तिथून पण आहे रस्ता. तेवढं तर तेच असं फक्त म्हणतोय ना, जायचंय ते वरती आणि आहे. पाय असं कसं की आपण डायरेक्ट खाली असं होतं ते. गावचे लोक बरोबर होते. संकेत हा. इथं राईटला जाते ती हे या ही जोळाची की अच्छा इथून कळंगाला खाली खाली नाही, नाही. पुढं नाही ना? कळंगा ते मध्ये. पुढे. ते बघ दिसतंय समोर गोल. हा वरती वरती टॉपला. ते, विज्ञानगड. दिसलं 1000 रुपये बघ. हे बाई इथे समोर तिला नाही त्याच्या दिसत. डोंगराच्या खाली झालं गेलं. गोल गोल छतासारखं दिसतं. हे स्ट्रॉबेरीची शेती. तू काय शोधतोय खरोशी. करोशी इथून कुठे हे दिसतं? इकडे आहे ना? हा, हा, दिसतंय, दिसतं त्या दिसतंय, खांब्याच्या दिसतंय. इथून. काकीच्या बहिणीचं घर. कुठलं हा, इथं रवींद्रकडे जायचं. हे आणि काकीच्या बहिणीचं घर. हे रोड टच आहे. रोड टच आहे. तिकडे राहायचे अरे हे सारे रवींद्राला जायचं होतं तो पुढे दाखवतो तुला. रवींद्रला जायचं होतं. रवींद्र अरे आहे घरी. इथे केअरचं कुठे येते आहे घरी. पुढे येते हे कियाचं गेलं का रे? नाही पुढे येते त्याने असं हे लावलेलं आहे. होय, चांगली घरं झाली तिकडे संकेत. हे बघ हे बघ, इथं हे आहे ना हे इथं साईडला लाव. लेफ्टला लाव. हे बघ हे मंदिर आहे ना संकेत. हे झाड केलेलं आहे. कुंपण मारलेलं आहे. असतो जाऊ दे असतो. अरे हे घर बांधून हॉटेल काढतात. मस्त हे केलं एकदम साड्या ही ना बांधून रे, ही बसतात. ना ही अशी बांधून तसाच झालं त्यांचं काय ते बिस्किट. चांगले रेस्टॉरंट अरे वगैरे झाले. नशिबाला बाहेर उभं करायला सांगायचं राहायला. येईल का बाहेर ती. हा मग तू कुठे आहेस ते तुला माहित नाही तर बोल कसं बुर्राणीला पोचलो आम्ही. तू टर्न कशी मारणार सांग. हा, हे बघ, ही बुरधानी. आपल्याकडे जायला रस्ता बघ इथं. हे असं आहे वरती तलाव वगैरे आहे. तलाव वगैरे आहे वरती. हे बघ इथून जायचं बांधले. हे बघ हे बघा, ट्रॉली ट्रेन जाते. हा ही ट्रॅम आहे. हे बघा ते कधी जाते अरे काय संकेत माहिती. कुठे आहे ती हे काय वरती घुमट आहे ना पार करून आहे तिथं. पुढे आलास की नाही. लोक. हे बघ, इथून जायचं ते एंट्री. ती- हे बघ इथून ती एंट्री. बाहेर येईल रोडवर ती रोडवर येईल तेव्हा ना दिसेल हा. तिथे. नाही असं पुढे गेलं की लगेच यायचं. ती बोलली मी बाहेर येते म्हणून
हे चालू हो झाले ट्रेन का? आहे यार. मस्त मजा आहे भाऊ बघायला. चालू झाले का? पण आतमध्ये काय आहे त्याच्या? वरती हे घुमट आहे पूर्ण दिसत. अरे पण घुमट मध्ये काय व्हेरी गुड. हे विज्ञानगडचं चालू झालंय. चालू आहे. काय काय यायला त्याला 1000 500 एकच. एकाचे 500 ना. हा काय आहे आतमध्ये बघायला? फोटो बिटो काढायला देतात. देतात. काय बघायचं नाही, काय? इथून गाडी आतमध्ये. होय दादा बघायचं गाडी असं. आणि हे आहेत का आपल्याला करवंद? नाही अरे मग हाय काय? इकडे काहीच नाही. मग पण या सर- या 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 म्हणतेस हा? ए लेफ्ट का राईट? इकडे इकडे. लेफ्ट. डाव्या हाताला. पूर्ण. हा संकेत तुला डोकं पाहिजे. राईट मारशील तर डायरेक्ट दिवाळ बंद आहे तिकडे. राईट. बाय बाय बाय. आणि हा कुठे आहे? तो पेपरला गेलाय. आमदार. हा. शपथ. हो संकेत एकदम गाडी घासते तुझी चांगलीच. स्क्रॅचेस. अरे हे तर पण आम्ही नवीन आलो ना पहिल्यांदा तेव्हा आम्हाला अगदी रोडच्या बाजूलाच वाटलेलं घर. तेव्हा बांधकाम नव्हतं झालेलं. तो रस्ता कधी बनायचा? बाय तू एवढे चालत आलीच आतमध्ये इथून खालून. तिकडून नाही आले. तिकडून आले. शॉर्टकट ते वरती ये ना. हा तो रस्ता त्याच्या मागे. होता ना. त्याच्या मागे. ते गाडी उभी आहे त्यांची संकेत. भांडणं काय चालू आहे. कोणाची? त्यावरचे घर आहे ना हा. त्या घरवाल्याचं. तो मेन तो कुठे? हा बोलते. आणि आणि ते वरचं घर आहे ना आता एक रस्त्यावरती. तो आपला शेलार. कोटरोशीचे. हा हा. त्यांमुळे काहीतरी चाललंय. त्यानं अर्धवट घर बांधले. मध्ये मग. हा अरे रात्रीचे चोर गाडीला घेऊन उचलून घेऊन जाते. हा अगं सांगत जा नाही तर संकेत जाईल डायरेक्ट. लागेल का रे खाली? ए, मम्मी कुठल्या हॉटेलला कामाला आहे ग? मम्मीची तिथे झोळकिंड आहे ना. हा, मग तिथून बरोबर आतमध्ये. दाखवलंय. तिकडे लय माणसं उभी होती. हा असतात तिथे. ते बघा ते घर आहे. गाडी कुठे उभी करायची? तिथून समोरून जवळ येते. पण ते वरती रस्ता नाही ना ते. आता हे उन्हातच राहणार गाडी संकेत. मग आपण मंडप लाकडाची बांधूया आपण गाडीसाठी. मंडप लाकडाचा बांधूया. काचा थोडी उघडी ठेवू. आत्ता आलेलो आहोत आपण घरी. आमच्या मामाच्या घरी. इथेच बोर्डानीवर बांधलेलं आहे त्यांनी. हे बघा कच्च्या रस्त्याने आपण आतमध्ये आलोय. या विद्याबाई. खरोशीला अजून पोहोचायला टाइम आहे पण ते रमेश मामांचं घर आहे हा यांनी त्यांच्याकडे वरती आम्ही बोर्डानी म्हणून आहे. त्या बोर्डानीवर त्यांनी घर बांधलेलं आहे. इथून अजून खाली आम्ही पायवाटेने चालायचो. 2-3 तास लागतात खाली खरोशीला चालत जायला. पण आता कच्चा रस्ता आहे गाडी जाते. मामी पण चालतायत. मामा संकेत गाडी रिवर्स घेतो. हा चला. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट आणि शेअर करा. कमेंट करा. धन्यवाद. थँक्यू सो मच.